नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत? मी प्रमोद गुरले एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज आम्ही जाणार आहोत जयगड किल्ल्याला. सर्व जे पिकनिकला आले होतो ते आज आता सकाळचे वाजलेत 10. आता गणपतीपुळे इथे भक्तनिवासच्या बाजूला आम्ही रूम घेतली होती, तिथूनच आता निघतोय. सर्व मंडळी आहेत, ही आमची गाडी आहे पाठी, बघा ही गाडी आहे, आणि इकडे पाठी मंडळी आहेत. सर्व आता जाणार आहोत जयगड किल्ल्यावर. मंडळी ही बघा समोर दिसते, आम्ही इथे गाडी पार्क केली आहे आणि आता इथून जयगड किल्ल्यावरती जाणार आहोत. ही सर्व मंडळी आहे. हा नंदन भाई. जयगड किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो. आपण आता किल्ल्याजवळ पोहोचलेलो आहोत. आता किल्ल्याच्या बाहेर आहोत, अजून आपण आतमध्ये अजून गेलेलो नाही. हे किल्ल्याच्या बाहेरील बाजू आहे. तर आता इथूनच जाणार आहोत आणि किल्ला गाडी जिथे पार्क केली तिथून किल्ला दिसतो, जवळच आहे, जास्त चालावं लागत नाहीये. तर जाऊया आता. ही सर्व मंडळी चाललेली आहेत, जयगड किल्ला पाहायला आले आहेत. हे बघा समोर आपल्याला किल्ल्याचा महादरवाजा दिसतोय. आता आपण इथूनच आतमध्ये जाणार आहोत. तर जाऊया आता आतमध्ये. जयगड किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदीच्या खाडीकाठी वसलेला एक प्राचीन आणि मजबूत किल्ला आहे. या किल्ल्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा उत्तम काळ आहे. जयगड हा कमी उंच असलेला गड असला तरी देखील इथे तत्काळ पाणी उपलब्ध होत नाही. तरी आपण आपल्यासोबत पाणी व जेवणासाठी डबा असू द्या. इकडे आतमध्ये काय आहे? धान्य वगैरे साठवायचं जागा असू शकते इकडे. इथे पूर्वीच्या काळी बहुतेक धान्य साठवायचं असतील, असू शकतात. गोदाम सारखंच आहे. शनिवार वाड्यात आतमध्ये गेलास का पडलास का ती एक चौकड येते, बहुतेक हा त्यांच्या काळातला मेन मधला हे असावा. असू शकतं. कारण हे ते तसंच आहे. ये आता वरती त्या काळातल्या दगडात बांधलेले, केवढी खूप जुनी तटबंदी आहे. हा किल्ला 16व्या शतकात बांधलेला, विजापूरकरांनी बांधलेला हा किल्ला. मग त्याच्यानंतर 17व्या शतकामध्ये कान्होजी आंग्रेंनी जिंकून घेतलं. तर कान्होजी आंग्रे माहिती असतील, त्यांना प्रति शिवाजी सुद्धा म्हटलं जातं. आणि आता आपण आलेलो होते वरची तटबंदी. सो आता ही किल्ल्याची दुसरी बाजू, इकडे आम्ही चाललो आहे. या साईडला समुद्र आहे. इकडून असं पकडायला काय नाही. इथून जर एखादा पडलं तर चांगलं लागू शकतं. उंच आहे खूप, त्यामुळे याच्या साईडने जावं लागतं. आणि शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी हे अशा प्रकारचे बुरुज बांधलेले होते. शत्रू एवढ्या वरती येऊन इथून लक्ष द्यायचे की शत्रू कुठल्या बाजूने आक्रमण करू शकतो ते बघण्यासाठी. एक देवगिरीचा किल्ला आहे जो कायमस्वरूपी अजिंक्य राहिलेला होता. त्या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी खूप साऱ्या अडथळे पार करून जावे लागायचे. त्याच्यामध्ये असं एक होतं की याच्यामध्ये इथे पाणी असतं आणि पाण्याला म्हणजे खूप पाणी असायचं त्यावेळेस. तर त्याला हे करून नंतर मग किल्ल्यापर्यंत यायचा रस्ता होता. आता आपल्याकडे पाणी नाही इकडे, बघू शकता. हा बहुतेक हे पाण्याचंच असावं, पण आता काय इकडे खूप जंगल वाढलं आहे, पाणी पण आता कमी झालं आहे. तर तो एक अडथळा म्हणून ह्याचा वापर केला जात असावा, कारण तशा पद्धतीची रचना इथे दिसते म्हणून. आणि आमचा छोटा जॉन्सीना येतोय वरती इथे. तर
चाफ्याचं झाड पण आहे इकडे, पांढरा चाफा. आणि आता आम्ही आलोय समुद्राच्या साईडला, समुद्राच्या बाजूला आलोय. हा असा इकडे समुद्र. बघा ही अशी जी छोटी मुलं येतात ना, त्यांनी थोडंसं सांभाळून यावं, कारण इकडून जर एखादा पडला खाली तर जॉन सिना काय त्याची हाडं पण शिल्लक राहणार नाही. आणि ही जयगडची जेट्टी, ते बघा, ते तिथे जयगड बंदर आहे, इथून दिसतंय आपल्याला, हे पण दिसेल. हे बघा, हे जयगड बंदर आहे ना, इथून दिसतंय थोडंफार. इकडचा नजारा बघा किती सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे. आणि हे किल्ल्याची आतील बाजू आहे. आपण आता वरती आहोत, तटबंदीवरती उभा आहोत. इकडची बाहेर, इकडे बाहेरची बाजू आहे आणि ही किल्ल्याची आतमधली बाजू. सागवानाचं झाड आहे, सागाचं झाड, चाफा आहे तिकडे. तर जरा तिकडे जाऊन बघूया. हे बघ, इथे थोडंसं ढासाळलेलं आहे, उतरताना थोडं कसरत करावी लागेल. सावकाश रे, चष्मा काढ, पडशील. ये ये. पकड पकड. तर मंडळी इथून काय ह्या खिडकीच्या इथून काय दिसतंय बघा तुम्ही. काय दिसतंय सुंदर. इकडे बघू शकता, इथून आता तुम्हाला इथून दिसेल. इथून समुद्रामार्गे जो शत्रू यायचा ना, त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी हे असायचं. हा अशा पद्धतीचे बुरुज. या किल्ल्यावरती एक वडाचं झाड आहे मोठं, हे बघा.
something to hold on to, gotta find it first. But here I am, 'cause I've been laying under palm trees. त्या किल्ल्याला पूर्ण अशी तटबंदी आहे बघा. तिकडची तटबंदी दिसते इकडून. हे बघा. आता इथून बाहेर जायचं. तर इथे जरा वरती जाऊन बघूया. या किल्ल्याच्या एका साईडला समुद्र आहे पूर्ण. गडावरून समुद्राचे दृश्य सुंदर दिसत आहे. बघा, या बाजूला आंब्याची झाडं आहेत, नारळीची झाडं आहेत आणि बरीचशी झाडं आहेत बऱ्याच प्रकारची खाली दिसतात आपल्याला इकडे. आणि समुद्र. आता इथे थोडं वरती जाऊन बघूया. तटबंदीवरून पूर्ण गडफेरी करता येते. गडावरून समुद्राचे दृश्य उत्तम दिसते. तटबंदीमधील बुरुज गोलाकार असून त्यामध्ये जागोजागी माऱ्याच्या जागा केलेल्या आहेत. बुरुजावर तोफांसाठी केलेली सोय दिसते. मात्र आता आपल्याला तोफा इथे दिसत नाहीयेत. Memories die out too hard. And we were traveling mountains just to find the loudest tears. We sat down by the fire, knowing we couldn't hide, but we didn't know that yet. So if you want something to hold on to, gotta find it first. But here I am, 'cause I've been laying under palm trees, waiting for the summer, knowing there's nowhere to go. 'Cause I am happy on this island. या किल्ल्यावरती आल्यानंतर साधारण आम्हाला आता फिरून जवळजवळ 1.5 तास होत आलेला आहे. आणि तुम्ही इकडे समुद्र बघा, किती सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे. समुद्राचा नजारा बघा. आणि तिकडे एक समोर आपल्याला काहीतरी तिकडे बेट दिसते बघा. त्या बाजूला एक ते बेट असावं साधारण. तर या गडावरती राहण्यासाठी सोय वगैरे नाहीये. मंडळी, आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगू शकता. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.